नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा स्थळाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आणि इतिहास दोन्हीचा अनुभव येतो. ओझरचं विघ्नहर गणपती मंदिर हे प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक आहे, हो ना? हो, अगदी. खूप महत्वाचं स्थान आहे याचं अष्टविनायक यात्रेत. आपल्याकडे या मंदिराविषयी काही माहिती आहे, काही नोंदी आहेत, लेख आहेत. तर आजच्या चर्चेतून आपण याचा जरा सखोल आढावा घेऊया. काय खास आहे या मंदिरात ते समजून घेऊ. नक्कीच. आपला उद्देश हाच आहे की ओझर मंदिराचं ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे नीट समजून घेणं. कारण हे फक्त एक प्रार्थनास्थळ नाहीये, तर इथे श्रद्धा आणि इतिहास यांचा एक अनोखा संगम आहे. बरोबर. चला तर मग इतिहासापासून सुरुवात करूया. म्हणजे हे मंदिर कधीचं आहे? हे मंदिर साधारणपणे 1785 च्या आसपासचं मानलं जातं, पेशव्यांच्या काळातलं. अच्छा, पेशवे कधी? हो. आणि मग नंतर म्हणजे अगदी अलीकडे 1967 मध्ये श्री अप्पाशास्त्री जोशी म्हणून होते, त्यांनी याचा मोठा जीर्णोद्धार केला. आणि चिमाजी अप्पांचं पण काहीतरी योगदान आहे ना इथे? ऐकलंय मी. अगदी बरोबर. ही खूप खास गोष्ट आहे या मंदिराची. चिमाजी अप्पा म्हणजे थोरले बाजीराव पेशवे होते ना, त्यांचे बंधू आणि सेनापती. हो हो. त्यांनी जेव्हा पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला जिंकला, तो मोठा विजय होता. त्या विजयाचा स्मरणार्थ त्यांनी या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस चढवला. अरे वा, सोन्याचा कळस. हो, आणि म्हणूनच सोन्याचा कळस असलेलं हे एकमेव अष्टविनायक मंदिर आहे. ही माहिती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. अच्छा, आणि ह्या मंदिरामागे विघ्नासुराची एक प्रसिद्ध कथा आहे नाही का? त्याबद्दल काय सांगाल? हो, ती तर खूप महत्वाची आख्यायिका आहे. मुद्गल पुराण आणि स्कंद पुराण आहेत ना आपले प्राचीन ग्रंथ, त्यात याचा उल्लेख आहे. असं म्हणतात की विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता. तो काय करायचा की जी काही चांगली कामं, यज्ञयाग सुरू असतील त्यात सतत अडथळे आणायचा. म्हणजे विघ्न आणायचा. अगदी त्याच्या नावाप्रमाणेच. मग ऋषीमुनींनी गणपतीला प्रार्थना केली, गणपतीने त्याचा पराभव केला, मग तो शरण आला. अच्छा. आणि शरण आल्यावर त्याने गणपतीकडे विनंती केली की माझं नाव तुमच्या नावाशी जोडलं जावं. आणि तेव्हापासून गणपती विघ्नहर किंवा विघ्नेश्वर म्हणून ओळखला जाऊ लागला. विघ्नहर म्हणजे विघ्नांचा नाश करणारा. क्या बात आहे. म्हणजे या नावामागे एवढी मोठी कथा आहे. बरं, ही झाली इतिहासाची आणि पुराणातली गोष्ट. पण मंदिराची जी रचना आहे, वास्तुकला, ती पण खूप आकर्षक आहे असं ऐकलंय. हो, नक्कीच. तुम्ही प्रवेशद्वार जरी पाहिलं ना, तर त्यावर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं दिसेल. त्यात मराठा शिल्पकलेचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. आणि मंदिराच्या आवारात ना दगडी दीपमाळा आहेत. म्हणजे दगडाचे उंच स्तंभ असतात, ज्यावर दिवे लावण्यासाठी खास खोबण्या केलेल्या असतात. हो, पाहिल्या आहेत मी तशा दीपमाळा. उत्सवाच्या वेळी सगळ्या दिवे लावून उजळल्या जातात. खूप सुंदर दिसतं ते दृश्य. आणि मंदिराला 2 मोठे दगडी प्रदक्षिणा मार्ग पण आहेत, त्यांना प्रकारम म्हणतात. आणि हे मंदिर कुकडी नदीच्या काठावर आहे, त्यामुळे परिसर पण शांत आणि रमणीय असणार. हो, अगदी शांत निसर्गरम्य परिसर आहे. आणि तिथलं व्यवस्थापन श्री विघ्नहर गणपती देवस्थान बघतं. त्यांनी भक्तांसाठी बरीच चांगली सोय केली आहे. म्हणजे काय काय सोयी आहेत? भक्तनिवास आहे राहायला, पार्किंगची चांगली व्यवस्था आहे, आणि महाप्रसाद मिळतो तिथे अगदी माफक दरात. म्हणजे फक्त 25 रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळतं. अरे वा, ही खूप चांगली गोष्ट आहे. बरं, आता मूर्तीबद्दल बोलूया. इथली गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे असं म्हणतात. म्हणजे काय नक्की? स्वयंभू म्हणजे ती मानवाने घडवलेली नाही, तर ती नैसर्गिकरित्या दगडातून प्रकट झाली आहे असं मानलं जातं. अच्छा. बहुतेक अष्टविनायक मूर्ती या स्वयंभूच आहेत. ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे, म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसलेली आहे, आणि तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. डाव्या सोंडेचं काही विशेष महत्त्व असतं का? हो, डाव्या सोंडेची मूर्ती शुभ मानली जाते. ती सहज प्रसन्न होणारी असते असं म्हणतात. आणि या मूर्तीच्या डोळ्यात मौल्यवान पाचू आहेत, आणि कपाळावर आणि बेंबीमध्ये हिरे जडवलेले आहेत. त्यामुळे मूर्ती खूप तेजस्वी दिसते. वा, काय सुंदर वर्णन आहे. आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रुद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत, बरोबर? हो, पितळी मूर्ती आहेत. रुद्धी म्हणजे भौतिक समृद्धी आणि सिद्धी म्हणजे आध्यात्मिक शक्ती किंवा यश. या गणपतीच्या 2 शक्ती मानल्या जातात. आणि एवढंच नाही, प्रवेशद्वाराजवळ 4 मुनिपुत्रांच्या लहान मूर्ती पण आहेत. ते भक्तीचं प्रतीक मानले जातात. म्हणजे मूर्ती आणि परिसर दोन्ही खूप विचारपूर्वक तयार केले आहेत. इथे मोठे सण कोणते साजरे होतात? अर्थातच गणेश चतुर्थी म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी, आणि गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला येते ती. हे 2 मुख्य उत्सव. 5-5 दिवस मोठा कार्यक्रम असतो. खूप गर्दी असते भक्तांची.
पण मला स्वतःला कार्तिक पौर्णिमेचा सोहळा खूप आवडतो. त्या दिवशी सगळ्या दीपमाळांवर दिवे लावले जातात. तो दीपोत्सव पाहण्यासारखा असतो. खरंच, कल्पना करू शकतो किती सुंदर दिसत असेल ते. हे सगळं ऐकल्यावर अष्टविनायक यात्रेत या मंदिराचं महत्त्व अजूनच वाढतं. परंपरेनुसार हे 7वं मंदिर आहे ना? हो, परंपरेनुसार 7वं, पण याचं वेगळेपण म्हणजे एकतर ही विघ्नासुराची कथा. त्यामुळे विघ्न दूर करणारा म्हणून याची विशेष ओळख आहे. लोक खास करून त्यांच्या अडचणी, संकट दूर व्हावीत म्हणून इथे दर्शनाला येतात. विघ्नहर नावाप्रमाणेच. अगदी. आणि दुसरं म्हणजे तो चिमाजी अप्पांनी चढवलेला सोन्याचा कळस. त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे, एक वेगळी ओळख आहे. खरंय? तर ओझरचं विघ्नहर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाहीये, तर तो इतिहास, पुराणकथा, वास्तुकला आणि लोकांची अटूट श्रद्धा या सगळ्याचा एक जिवंत मिलाप आहे. विघ्न दूर करणाऱ्या देवतेची संकल्पना इथे खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळते. हो, आणि जाता जाता एक विचार मनात येतो की प्राचीन काळातली ही विघ्न दूर करणाऱ्या देवाची कल्पना आहे ना, ती आजच्या आपल्या आधुनिक जीवनात जी आव्हानं येतात, अडथळे येतात, त्यावर मात करण्याच्या आपल्या प्रयत्नांशी कुठेतरी जोडता येते का? इंटरेस्टिंग विचार आहे. म्हणजे बघा ना, कठीण प्रसंगात एका आधाराची, एका शक्तीची गरज तेव्हाही होती, आजही आहे. फक्त कदाचित त्या अडचणींचं, विघ्नांचं स्वरूप बदललं असेल. नाही का? विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.